सो हॅलो फ्रेंड्स, स्क्रीनवरती बघा तुम्हाला शो होत आहे आपला ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर आणि जो चार्ट मी लावलेला आहे इथे तो आहे निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला जी एंट्री होती ती एंट्री जी होती तो एंट्री पॉइंट आपला हा आहे. आणि ह्या एंट्री नंतर जर तुम्ही बघितलं इथे तर जशी ही आपली एंट्री झाली तर ह्या एंट्री नंतर मार्केट जे आहे ते क्लिअरली इथं वरती जात आहे. आपल्याला बघा इथे मध्ये जरी आहेत ना थोडंसं इथं खाली पण आलं होतं, परंतु आपण आपल्या सॉफ्टवेअर प्रमाणे ज्यावेळेस आपण ट्रेड करत असतो त्यावेळेस आपल्याला सॉफ्टवेअरला ॲज इट इज फॉलो करायचं आहे. तर बघा थोडंसं वरती गेलं, खाली आलं, पण कुठल्याही पद्धतीने पॅनिक न होता पुन्हा जे आहे ते वरती गेलेलं आहे. साधारणतः सध्या किती प्रॉफिट चालू आहे तर साधारणतः आता चालू आहे जवळजवळ लाईव्हमध्ये 135 पॉईंट प्रॉफिट जो आहे तो इथे चालू आहे. मग ह्या लेवलवरती जे आहेत आपल्याला एंट्री करायची होती. तर जे लोक ऑप्शन बाईंग करतात त्यांना ह्या लेवलवर जे आहे ते साधारणतः ॲट द मनी जर बघितलं आपण तर एक 22,000चा जो कॉल ऑप्शन आहे, कॉल ऑप्शन जो आहे त्या कॉल ऑप्शनला काय करायचं होतं इथे आपल्याला बाय करून चालायचं होतं. सो त्याची जी काही त्यावेळेस प्राइस असेल त्या प्राइसला जर आपण त्याला इथे बाय केलं असतं तर साधारणतः आता हा जो 140 पॉईंटचा जो प्रॉफिट चालू आहे, तर याच्या अर्धे पॉईंट जे आहे ते आपल्याला ऑप्शनमध्ये तर आरामात मिळतात. ते आपण दुसऱ्या चार्टवरती इथे बघूया. पण तुम्ही बघा आता लाईव्हमध्ये 143 पॉईंटचं प्रॉफिट आहे. मग हा जो 22,000चा जो कॉल ऑप्शन होता, हा कॉल ऑप्शन मी पण ट्रेड केलेला आहे आज. तुम्ही इथे बघू शकताय. राईट 22 फेबचा 22,000चा जो कॉल आहे त्याला आपण जे आहे ते आज बाय केलं होतं. आणि सध्या त्याची जी प्राइस चालू आहे ती प्राइस जवळजवळ चालू आहे 196. तर आपण जर एकदा चेक केलं की आपली बाईंग ज्या वेळेस होती त्याच वेळेस साधारणतः इथे याच्या 5 मिनिटला जर आपण बघितलं इथे 5 मिनिटला जर बघितलं तर साधारणतः आपल्याला जो बाय आलं होतं तो कुठे आलं होतं माहिती आहे का? तो होता ऑलमोस्ट ह्या कॅन्डलवरती आलेला आपला बाय इथे, राईट. तर ही कॅन्डल म्हणजे आपल्याला इकडे कुठेशी दिसते, ही कॅन्डल राईट 13:40ची 1 वाजून 40 मिनिटांच्या ह्या कॅन्डलला बाय आला होता. सो बघा इथे ज्यावेळेस तुम्ही ह्या कॅन्डलला ज्यावेळेस त्याची एंट्री घेतात ते इथे या ठिकाणी एंट्री करतात ते या ठिकाणी सॉरी, ओके, ह्या कॅन्डलला त्याची जे आपली एंट्री होती त्याची प्राइस किती होती माहिती आहे त्यावेळेस? तर साधारणतः तो आपल्याला भेटला 46 रुपयांपर्यंत, राईट. 46 ते 47 रुपयांना 2-3 पॉईंट जे आहे ते मागे पुढे होऊ शकतात ते इथे. तर आपल्याला ह्या ठिकाणी तो भेटलेला आहे आणि जसंही आपण इथे एंट्री केली तर ह्या लेवलपासून तो जवळ-जवळ आत्ता जाऊन आला एक 200 पॉईंटच्या आसपास, म्हणजे 212 जाऊन आला. आत्ता सध्या त्याची प्राइस चालू आहे ₹192. म्हणजे अल्मोस्ट जे आहेत ना, अल्मोस्ट ₹150 आपल्याला भेटलेले इथे. 150 पॉइंट, सॉरी, 150 पॉइंट जे आहे ते त्याला भेटले का? तर तो आधी आपण ज्यावेळेस घेतला त्यावेळेस तो ॲट द मनी होता. ॲट द मनी नंतर काय झालं का जसं जसा प्रीमियम जो आहे तो वाढत गेला का तर तो इन द मनी होत गेला. जसं इंडेक्स जो आहे तो त्या डायरेक्शनला वाढला तर आपल्याला इतके पैसे जे आहेत ते इथं मिळालेले आहे. सो आपल्याला काय करायचं आहे की मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने एवढे 150 पॉईंटच घ्यायला पाहिजे. आपण जर तो 47 रुपयांना घेतला होता तर त्याच्या डबल जरी पकडला तरी 100 पर्यंत म्हणजे ह्या इथेच कुठेतरी ह्या लेवललाच आपण त्याला इथे एक्झिट जे आहे ते करू शकलो असतो, राईट. मग अशी जर एक्झिट तुमची झाली असती तर तुमचं एक लॉट जरी असतं ना तर एका लॉटवरती पण साधारणतः एक 2,500-3,000 रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो इथे बनतोय. सो तुम्ही इथे बघा पोझिशनमध्ये 22,000 स्ट्राईक प्राईसचा जो आहे तो कॉल ऑप्शन घेतलेला आहे, राईट, आजच्याच एक्सपायरीचा. त्या कॉल ऑप्शनमध्ये जो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर मी 13,760 इतका प्रॉफिट जो आहे तो मी केलेला आहे आणि आता त्याची जी प्राइस आहे ती 204 झालेला आहे. त्याचा प्रीमियम जो आहे तो वाढलेला आहे आता. सो आपण जर इथे बघितलं तर इथे तो वाढत चाललेला आहे 147 ते 148 पॉईंट जो आहे तो या ठिकाणी होताना जे आहे ते आपल्याला दिसतोय. सो माझं प्रत्येकाला सांगणं आहे की हे कशामुळे शक्य झालं तर आपल्या ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअरमुळं. जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने वर्क करतं, कशा पद्धतीने काम करतं हे जर समजून घ्यायचं असेल ना तर आज संध्याकाळी याचा एक फ्री वेबिनार आपण घेत आहोत. वेबिनार टोटली फ्री आहे. तुम्हाला फक्त जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे, हाय किंवा तुमचं नाव मेसेज करा. इमिजिएटली तुम्हाला वेबिनारची जी लिंक आहे ती ॲक्टिव्ह होऊन जाणार आणि ती लिंक जर ॲक्टिव्ह झाली तर ह्या पद्धतीने सॉफ्टवेअरला कसं यूज करायचं आणि हे असे जे प्रॉफिट आहेत हे आपण कसे करू शकतोय
राईट. तर हे आपण त्या वेबिनारमध्ये बघणार आहोत. सो बघू शकताय मार्केट अजून लाईव्ह आहे. लाईव्ह मार्केटमध्ये हा प्रॉफिट आहे. तर तुम्हाला मी तिथे स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवणार आहे आज. तर वेबिनारला जॉईन करण्यासाठी Zoom किंवा YouTube दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. त्याची लिंक लगेच मिळणार आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो काही नंबर दिलाय मी, त्या नंबरवरती हाय असा मेसेज करा आणि भेटू आपण आपल्या आजच्या लाईव्ह वेबिनारमध्ये. सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू.